आपण बाजरीचे अगदी वेगवेगळे पदार्थ नेहमी करत असतो, पण आज आपण कढईमध्ये अगदी छान क्रिस्पी परफेक्ट जाळीदार असा डोसा पाहणार आहोत. बघू शकाल अगदी परफेक्ट असा आपला डोसा हा तयार झालाय. जेवढा दिसायला सुंदर दिसतोय तेवढाच अगदी चवीला अप्रतिम असा आपला हा डोसा तयार होतो. नक्की तुम्ही करून बघा, नेहमी करून खाल याची तुम्हाला मी गॅरंटी देते. चला आपण वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण मसाला हा तयार करून घेणार आहोत. त्यासाठी सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, आपल्याला कितपत डोसा हा तिखट हवा आहे त्यानुसार आपण हिरवी मिरचीचा वापर करून घेऊ शकतो. त्यानंतर लय 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, अगदी थोडंसं जिरं, लगेच मिक्सरवरती आपण याचं बारीक वाटण तयार करून घेणार. अशा पद्धतीने आपण याचा ठेचा हा तयार करून घेतला आहे. अगदी परफेक्ट असा आपला ठेचा हा तयार झाला आहे. त्यानंतर लगेच आता आपण याच्यासाठी लागणारं बॅटर हे तयार करून घेऊ. बॅटर बनवण्यासाठी एक बाउल घेतला आहे. बाउलमध्ये लगेच आपलं नेहमीचं भाकरी बनवायचं 1 कप बाजरीचं पीठ. आता आपल्याला कितपत डोसे बनवायचे त्यानुसार आपण बाजरीचं पीठ घेऊन घ्यायचं. त्यानंतर कितपत आपल्याला तिखट हवे त्यानुसार ठेचा, अगदी छान कुरकुरीत असा आपला डोसा होण्यासाठी याच्यात मी 1 चमचा रवा हा घातला आहे. लगेच त्याच्यात चवीनुसार मीठ. रव्यामुळे बाइंडिंग देखील खूप छान येतं आणि त्यामुळे आपण इथं रवा हा वापरला आहे. लगेच त्याच्यामध्ये मोठा 1 चमचा तीळ घातली. तिळीमुळे अप्रतिम असा आपला हा डोसा चवीला लागेल. संपूर्ण जिन्नस आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे छान मिक्स करून झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली अगदी थोडीशी कोथिंबीर आपण घालणार आहोत. कोथिंबीर ही पूर्णपणे ऑप्शनल आहे, आपल्याला घालायचं असेल घाला, नसेल आवडत तर नाही घातली तरी काही हरकत नाही. आणि यामध्ये पुन्हा आणखी काही बदल करायचे असले तरी काही हरकत नाही. लगेच आपण ज्या कपाने बाजरीचं पीठ घेतलं होतं त्याच कपाने 1 कप मी आता सर्वात प्रथम पाणी हे घातले. त्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले. मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा आणखी त्याच कपाने अर्धा कप आपण पाणी हे घातले. 1 कप पिठासाठी 1.5 कप पाण्याचा वापर केला आहे. अगदी परफेक्ट असं याचं बॅटर हे तयार होते. जर आपल्याला आणखी घट्टसर वाटत असेल बॅटर तर पुन्हा आणखी याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी हे घालून घेऊ शकतो. आता मला जरा घट्टसर वाटत होतं, पुन्हा मी आणखी मोठा 1 चमच्याभर असं पाणी हे म्हणजे अर्धा कपभर पाणी हे घातलं आहे. तर लगेच त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले. बरोबर अगदी परफेक्ट असं आपलं बॅटर हे डोस्यांचं लागणारं बॅटर अगदी छान तयार झालं आहे. त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून 1 तास आता आपण याला ठेवणार आहोत. 1 तासानंतर डोसे करायला घेऊया. 1 तासानंतर तुम्ही बघू शकाल अगदी छान असं आपलं पीठ हे भिजून तयार झालं आहे. अगदी छान कुरकुरीत असे आपले डोसे हे तयार होते. याला व्यवस्थित मिक्स करून घेतले. अगदी परफेक्ट असं आपलं बॅटर तयार आहे. लगेच साईडला कढई गरम करून घेतली. जर तुमच्याकडे अशा पद्धतीची म्हणजे कढई नसेल तर डायरेक्ट डोसा पॅनवरती करून घेतला तरी काही हरकत नाही, आणि डायरेक्ट अशा कढईमध्ये आपण डोसे करून घेतले तरी काही हरकत नाही. आणि जर आपल्याकडे अशीही कढई नसेल, लोखंडाची म्हणजे आपण नेहमी तळण तळतो त्या कढईमध्ये तो करून घेतलं तरी काही हरकत नाही. त्या कढईमध्ये देखील अप्रतिम असे हे डोसे येतात. पण त्याआधी अगदी भरपूर असं तेल लावून घ्या, त्यामुळे आपला डोसा हा चिपकणार नाही. कढईला मी ब्रशच्या सहाय्याने तेल लावून घेतले. त्यानंतर लगेच आपण बॅटर अशा पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने पसरत टाकायचं, जेणेकरून अगदी छान त्याला जाळी पडेल. आणि आता फुल गॅसवरती आपण 2 ते 3 मिनटं त्याला भाजून घेणार आहोत. वरून देखील मी अगदी थोडंसं तेल घातलं आहे. जर आपल्याला तेल आवडत नसेल याच्या जागेवरती बटर, तूप जर आवडत असेल तर तेही घातलं तरी काही हरकत नाही. अगदी परफेक्ट असे आपल्या डोस्याला जाळी पडायला सुरुवात झाली म्हणजे अगदी छान कुरकुरीत जाळीदार असा आपला डोसा हा तयार होईल. त्यानंतर लगेच इथे मी बारीक किसून घेतलेलं गाजर, आपले बरेचसे मुलं पालेभाज्या आणि असे बीटरूट वगैरे खायला फार नाटकं करतात. जर त्यांना अशा पद्धतीने आपण डोशामध्ये टाकून दिलं त्यांना कळणारही आणि ते अगदी आवडून खातील. बारीक चिरून घेतलेला कांदा, बीटरूट, जर आपल्याकडे स्वीट कॉर्न असेल, शिमला मिरची असेल, बारीक चिरून घेतलेली पुन्हा कोथिंबीर घालून घेऊ शकतो. ग्रीन मटर असेल, लगेच आपण याच्यावरती अगदी थोडंसं चीज घालणार आहोत. त्यामुळे खूप छान असे आपल्या डोस्याला चव. अगदी परफेक्ट असा आपला मसालेदार, अगदी छान असा चटपटीत, चविष्ट, पौष्टिक असा आपला डोसा हा तयार होणार आहे. आवडीनुसार आपण कमी जास्ती चीज हे घालून घेऊ शकतो. जर आपल्याला जास्ती प्रमाणात चीज आवडत असेल तर जास्तीही घातलं तरी काही हरकत नाही. चीज आपलं घातल्यानंतर लगेच आपण हलक्या हाताने एका चमच्याच्या सहाय्याने याला आता काढून घेणार. अगदी सहज आपला डोसा हा निघतो. अगदी परफेक्ट असा आपला कुरकुरीत असा डोसा हा तयार झाला आहे. जर तो चिटकलेला असेल म्हणजे अजून शिजला नाही असं गृहीत करायचं. त्यानंतर लगेच आता आपण अगदी परफेक्ट डोसा हा
तयार आहे. लगेच आपण आता काढून घेऊया. कलर देखील अप्रतिम असा आपल्या डोस्याला आलाय. तर बघू शकाल अगदी छान असा आपला डोसा अगदी परफेक्ट असा तयार आहे. जेवढा दिसायला सुंदर तेवढाच चवीला देखील अप्रतिम हा लागतो. नक्की तुम्ही नाश्त्यासाठी किंवा मुलांना डब्याला देण्यासाठी नक्की करून बघा. अगदी सर्वजण आवडून घालतील आणि नेहमी तुम्ही बनवाल याची मी तुम्हाला गॅरंटी देते. पुन्हा त्या आपण थोडा वेगळ्या पद्धतीने डोसा हा तयार करून घेणार. तेल लावून लेस डोसा आपण टाकून घेतला आहे. अशा पद्धतीने पसरत बॅटर आपण टाकून घ्यायचं. एका जागेवरती टाकून घेऊ नका, जेणेकरून तुम्ही एका जागेवरती टाकाल तर एकाच जागेवरती जे काही बाजरीचं पीठ असतं ते लगेच असा गोळा जमा होतो आणि एकाच जागेवरती ते थांबतं. म्हणून चमच्याच्या सहाय्याने टाकताना जरा पसरून टाका, त्यामुळे छान जाळी पडते आणि अगदी बारीक असा आपला डोसा हा तयार होतो. वरून मी तेल घातले. तेल घातल्यानंतर पुन्हा अगदी थोडीशी कोथिंबीर, बीटरूट आपण अशाच पद्धतीने आता संपूर्ण घालून घ्यायचं. आता मी शिमला मिरची घातलेली आहे, चिली फ्लेक्स, थोडंसं तिखट बनवते. जर आपल्याला खायचं असेल अगदी छान पिझ्झा टाईप, तर आपण असं थोडंसं यामध्ये बदल देखील करून घेऊ शकतो. तर मिक्स हर्ब्स घातलं आहे. लगेच आवडीनुसार टोमॅटो सॉस, चिली सॉस घालू शकतो आपण. आवडीनुसार थोडेफार बदल केले तरी काही हरकत नाही. आता आपण यामध्ये चीज न घालता मी बिना चीज याचा बनवते. अगदी परफेक्ट असा आपला जाळीदार असा डोसा हा तयार झाला आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. याला आपण चटणीसोबत, सॉससोबत, दह्यासोबत किंवा अशाच पद्धतीने आपण डोसा तयार करून वरून बटाट्याची भाजी लावून देखील, बटाट्याची भाजीसोबत देखील आपण याला खाऊन घेऊ शकतो. तर बघू शकाल अगदी परफेक्ट असा कुरकुरीत डोसा हा तयार आहे.